अंजली दमानी यांकडून धनंजय मुंडेंविरोधातील पुरावे अजितदादांकडे सुपूर्द, तत्काळ राजीनामा घेण्याची मागणी। आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर अजित पवार पुढील निर्णय घेणार, दमानी यांची प्रतिक्रिया। धनंजय देशमुखांनी अंतरवाली सराटीमधल्या उपोषणस्थळी घेतली मनोज जरांगेंची भेट। मस्साजोग ग्रामस्थांसह धनंजय देशमुख आज 1 दिवसीय उपोषण करणार। बीड पोलीस दल आकाचा आरोपी वाल्मिक कराडच्या मर्जीमधल्या 150-200 पोलिसांची यादी गृहमंत्री फडणवीसांना देणार। सुरेश धस यांची माहिती, मराठवाड्याच्या बाहेर बदली करण्याची मागणी। आरोपी विष्णू साठे वाल्मिक कराडच्या सर्वात जवळचा, विष्णू साठेच्या नावावर 46 कोटींचं बिल उचलण्यात आलंय। सुरेश धस यांचा मोठा आरोप, परळीमध्ये स्पेशल ऑडिट लावण्याची मागणी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुनावणी। जस्टिस सूर्यकांत आणि कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार। मनपा जिल्हा परिषद निवडणुकांबाबत निर्णय होणार का, याकडे लक्ष। पालघरचे शिंदे गटाचे नेते अशोक धोडी यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल। ड्रोनच्या माध्यमातून अशोक धोडींचा शोध घेण्याचा प्रयत्न। धोडी मागील 7 दिवसांपासून बेपत्ता। हॉटस्टार कार्यालयामधील राड्यानंतर मनसेचे नेते अमय खोपकरांसह 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। क्रिकेट प्रक्षेपणामध्ये मराठी समालोचन दाखवण्यासाठी केला होता राडा। 5 वर्षात एसटीच्या ताफ्यामध्ये 25,000 स्वमालकीच्या नव्या बसेस खरेदी करण्याचा प्रस्ताव। अर्थमंत्री अजित पवारांकडून प्रस्तावाला तत्वतः मान्यता। मुंबई मेट्रो 8 द्वारे मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळाला जोडले जाणार। सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर मंजुरी देण्याचा निर्णय। सविस्तर प्रकल्प अहवाल सिडको मार्फत तयार करण्याचे नगरविकास विभागाचे आदेश। मीरा रोडमध्ये शाखेचा ताबा मिळवण्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने। शिंदे गटामध्ये गेल्यानंतर शहर प्रमुख शिवशंकर तिवारींचा शाखेवर दावा। तिवारींच्या दाव्यावर ठाकरे गट आक्रमक। डोंबिवलीमधील एका सोसायटीमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वाद। सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू कार्यक्रमाला विरोध करत शिवीगाळ केल्याचा मराठी कुटुंबाचा आरोप। मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। मुंबई महानगरातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सरकारचा प्रयत्न। सूर्या कवडास, सूर्या नदीवरील 5 कोल्हापुरी बंधारे अशा 10 प्रकल्पांवर आढावा बैठक। टाइमलाईन निश्चित करून वेगानं काम करण्याच्या सूचना। पिंपरीमध्ये जीबीएसचे 15 संशयित रुग्ण। टँकर, विहिरी, बोरवेलद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्याची तपासणी होणार। चंदीगड महापौर निवडणुकीसाठी स्वतंत्र निरीक्षक। पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाच्या माजी न्यायाधीश जयश्री ठाकूरांच्या उपस्थितीमध्ये कार्यवाही करण्यात येणार।